लग्नाची बेडी या मालिकेच्या 12 ऑक्टोबरच्या भागामध्ये मधूने राघवला कॉल केलेला असतो आणि ती म्हणते, राघव तिकडे सगळं ठीक आहे ना? राघव म्हणतो, काळजी करू नकोस, इकडे सगळं ठीक आहे. मधू म्हणते, राघव मला ना टेन्शन आले खूप, म्हणजे लग्नाचे विधी अर्धवट सोडून तू निघून गेलेला आहेस आणि पुन्हा मला दिलेलं प्रॉमिस तू तोडणार नाहीस ना? याच्यावरती राघव थोडासा अस्वस्थ होतो आणि दुसऱ्या क्षणाला फोन उचलत तो म्हणतो, हे बघ मधू, तुला मी आधीच सांगितलंय की आपलं लग्न ही एक फॉर्मॅलिटीज आहे आणि फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला पुढे राघव म्हणतो, हे बघ या लग्नापासून तू जास्त काही अपेक्षा ठेवू नकोस मधू, कारण तुझा भ्रमनिरास होईल. मी तुला आधीच सांगितलंय आपलं लग्न ही विनूसाठी केलेली डील आहे, त्यामुळे या लग्नाकडून फार अपेक्षा करू नकोस. याच्यावरती मधू म्हणते, पण तिकडे सगळं ठीक आहे ना? आणि मधूला ॲक्च्युली राघवचं या तुटक बोलण्याचा त्रास होत असतो. त्यावेळेला राघव म्हणतो, तू काळजी करू नकोस, इकडे सगळं ठीक आहे, विनूची ट्रीटमेंट झाली की मी येतो आणि मग फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. आता मात्र मंगेश सांगत असतो, सिंधू तुझं राघववरती प्रेम आहे, तू त्याला सगळं सत्य सांगायला पाहिजेस आणि ना सगळ्यांच्या आयुष्याचा गुंता सोडवायला पाहिजेस. तितक्यात सावी येते आणि म्हणते, आई मला भूक लागले, काहीतरी खायला दे ना. सिंधू म्हणते, हो बाळा. विनू येतो आणि म्हणतो, सावी चल आपण बाहेर खेळूया. त्यावरती सिंधू सांगते, तुम्ही दोघंजणं बाहेर खेळा, मी तुमच्या दोघांसाठी खाऊ घेऊन चिवडा घेऊन बाहेरच येते, पण गेटच्या बाहेर जाऊ नका हां. आता हे मोठ्याने बोललेला आवाज सिंधूचा राणी ऐकते आणि तिला हा आवाज कुठेतरी ऐकल्याची जाणीव होते आणि ती म्हणते, राघव कोणाचा आवाज आहे हा? सिंधू सांगत असते, मंगेश माझ्या आयुष्यामध्ये राघवला स्थान नाही, कारण राघवने ऑलरेडी लग्न केलेलं आहे, विनूची आई आहे. मंगेश म्हणतो, पण हे सगळं करून तू तुझं राघवचं आणि माझं आयुष्य कॉम्प्लिकेटेड करतेस. आता मंगेशने स्वतःचा उल्लेख केल्यावर ते सिंधू म्हणते, काय? मंगेश म्हणतो, नाही नाही, म्हणजे सावीचं आयुष्य. इकडे आता मधू सांगत असते, राघव बोल ना, कुणाचा आवाज आहे हा? याच्यावरती राघव म्हणतो, मी इकडे विनूच्या ट्रीटमेंटसाठी दवाखान्यात आलेलो आहे आणि तिथल्याच पेशंटचा वगैरे आवाज असेल ग, तू नको एवढं काही वाटून घेऊस. सिंधू मात्र इकडे मंगेशला सांगत असते, माझ्या आयुष्यातून राघव हे नाव मी पुसलं गेलेलं आहे, ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेलेत, त्यांनी लग्न केलं आहे, विनू त्यांचा मुलगा आहे, त्यामुळे आता माझ्या आयुष्यात राघवला स्थान नाही. तोपर्यंत इकडे आता राजश्री येते आणि ती म्हणते, काय गं राणी, कुणाचा आवाज ओळखीचा वाटतोय? याच्यावरती राणी म्हणते, काही नाही मामी, म्हणजे खरं सांगायचं तर मी राघवला फोन केला होता, मला राघवचा आवाज थोडासा वेगळा वाटला, त्याबद्दलच मी बोलत होते. राजश्री म्हणते, अगं वेगळा म्हणजे काय, तिकडे काही प्रॉब्लेम आहे का? मधू म्हणते, नाही मामी तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. याच्यावरती राजश्री म्हणते, तू एक काम कर ना, तू दहीगावला जा ना, त्यांना सरप्राईज दे. आता इकडे मधूला ही आयडिया आवडते. मग सगळेजण नाश्ता करायला बसलेले असताना रुक्मिणी काहीतरी रेश्माला बोलत असते, रेश्माचं लक्षच नसतं. रुक्मिणी म्हणते, हिचं लक्ष कुठे आहे, मला काही कळतच नाही आहे, काय चाललंय हिचं? असं म्हणत रुक्मिणी रेश्मावरती चिडते. रेश्मा म्हणते, नाही नाही फार काही नाही, मी ना मोबाईल बघत होते. तितक्यात मधू रेश्माला शांत करते आणि आता रुक्मिणी म्हणते, मला तर अन्वीचं काही कळत नाही, काल तिच्या बॅगेमधून ते पॅकेट पडलं म्हणून आपल्याला समजलं, पण हा न योगेश तिला योग्य ते मला वाटत नाही संस्कार देऊ शकतोय. आपली राखी आजारी आहे, ती नाही मुलीवरती योग्य संस्कार करू शकत, पण हा योगेश तर योग्य संस्कार करू शकत होता ना. मधू म्हणते, मामी तुम्ही नका इतकी काळजी करू, सगळं काही ठीक होईल. असं म्हणताच आता इकडे रुक्मिणी म्हणते, काय म्हटलीस तू? मधू म्हणते, नाही काळजी करू नका. रुक्मिणी म्हणते, आधी काय म्हटलीस? मामी अगं आता तुझं राघवसोबत लग्न झालं आहे, मी तुझी काकू आणि राजश्री तुझी आई आहे. मधू म्हणते, हो हो. तितक्यात तिथे आता अन्वी येते. अन्वी आल्यावरती अन्वी म्हणते, काय इतका गोंधळ, मला उठवण्याची घाई का? रुक्मिणी म्हणते, अगं वाजले किती, इतक्या वाजेपर्यंत कुणी झोपतं का? आमची सगळं आटपून आम्ही ब्रेकफास्ट करतोय. अन्वी म्हणते, तुम्ही तुमचं करा ना, माझ्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायला तुम्हाला सांगितलंय तरी कुणी? याच्यावरती रुक्मिणी म्हणते, अगं सकाळी लवकर उठवावं. अन्वी म्हणते, मला न हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे आणि तुम्ही माझ्या ह्याच्यात पडू नका. त्यावरती मधू म्हणते, अन्वी अगं मोठ्या आहेत ना त्या, आजी आहेत तुझ्या, त्यांना का असं बोलतेस? अन्वी म्हणते, तू तर बोलूच नकोस, तुला तर या घरची आदर्श सून होण्याचं भूत आहे ना, त्यामुळे तू मला सांगू नकोस सगळ्यांना चांगुलपणा घेण्यासाठी. असं म्हणत अन्वी आता मधूला तोंडाला येईल ते बडबडत असते. राघव आता इकडे स्वतःच्याच हाताने स्वतःला स्पंज करत असतो. सिंधू हे सगळं बघते. राघवला आपल्या स्वतःला स्पंज करता येत नसतं. मग सिंधू त्याच्याजवळ येते आणि म्हणते, मी डॉक्टर आहे, तुम्ही पेशंट, तेवढं तर मला करू दे. राघव म्हणतो, हे करण्याची तुम्हाला काही गरज नाही. सिंधू म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला कोणत्याही मदतीची गरज नाही आहे, पण मी माझं कर्तव्य करते. असं म्हणत सिंधू आता राघवला स्पंज करून देत असते. राघवला जुन्या आठवणी आठवतात आणि तो सिंधूकडे पाहतच आता रागारागातच बघत असतो आणि नको तुझी मदत असं म्हणत
करत असतो. सिंधू म्हणते, मी एक डॉक्टर म्हणून मदत करते ना. राघव म्हणतो, हो बरोबरच आहे, म्हणजे मी तू गेलीस, तू जिवंत नाही आहेस असं समजत होतो, पण आज एक डॉक्टर बनून तू माझ्यासमोर उभी आहेस. तुझ्यासाठी हे सगळं साधं सोपं सरळ असेल, पण माझ्यासाठी नाही. सिंधू म्हणते, कुणासाठी हे साधं नसतं, सोपं नसतं, प्रत्येकाला त्रास होत असतो. तोपर्यंत इकडे अन्वी सांगत असते, तुम्ही कोणीही माझ्यामध्ये इंटरफेअर करू नका, मी माझं बघेन, काय करायचं, ऑर्डर काय खायचं हे सगळं बघेन. मधू सांगत असते, अगं तू असं का बोलतेस, तू या घराचा भाग आहेस ना, तुला जे काही हवं ते तू सांगत जा. याच्यावरती आता इकडे अन्वी म्हणते, अगं तू तर खरं तर माझ्याशी काही बोलूच नकोस, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. रुक्मिणी म्हणते, हे बघ, हे तुझं असं वागणं इथे खपवून नाही घेतलं जाणार, तू जे वागतेस ते चुकीचं आहे. अन्वी, मोठ्यांचा आदर करायला पाहिजे. अन्वी म्हणते, तुम्ही मला कुणीच काही सांगू नका, मला कुठे बाबांनी हे पाठवले ना मलाच नाही माहिती आहे. असं म्हणत आता अन्वी म्हणते, ती सिंधू मामी होती ना, ती एकदम कूल होती. या घरात फक्त एक सिंधूच मामी अशी आहे जी कूल होती आणि जिला बघून मला बरं वाटायचं, पण ना सगळा गोंधळ झालाय. त्यावरती मधू आता लाडात घेत तिला उगाचच गोंजारत म्हणते, हे बघ, तुला जे काही हवंय ना ते तू मला सांग बरं. अन्वी म्हणते, एक मिनिट, तू माझ्यापासून लांबच राहा, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे. म्हणजे तू ना गोड गोड बोलून सगळ्यांना अगदी चांगलंसं हे करायचा प्रयत्न करतेस, पण तुला मी चांगलीच ओळखते. आणि काय गं, तू राघव मामाची विडो आहेस ना, मग तू अजूनही या घरातच काय करते आहेस, घर सोडून गेली नाहीस का? असं म्हणत अन्वी आता सडेतोड प्रश्न इकडे विचारत मधूचा अपमान करते. मग रुक्मिणी म्हणते, अन्वी शांत बस, ती आता राघव मामाची होणारी बायको आहे, तुझी मामी आहे. याच्यावरती आता चिडलेली अन्वी म्हणते, काय, मग राघव मामा सिंधूला इतक्या लवकर विसरला? म्हणजे या घरामध्ये सिंधू मामी होती तेव्हा राघव मामा तिच्यावरती किती प्रेम करायचा, मग अचानकपणे सिंधू मामी गेली आणि राघव मामा विसरला का? राजश्री म्हणते, काय बोलतेस तू अन्वी, सिंधूचं नाव या घरात घेऊ नकोस. याच्यावरती रुक्मिणी चिडते आणि म्हणते, अन्वी, सिंधूचं नाव या घरात घ्यायचं नाही. याच्यावरती अन्वी चिडते आणि म्हणते, का नाही घ्यायचं? सिंधू मामीचं नाव मी का नाही घ्यायचं, मला कळलंच पाहिजे. सिंधू मामी या घरात होती तेव्हा तर तिचं खूप कौतुक करत होतात, अचानकपणे सगळे तुम्ही तिला विसरलात आणि राघव मामा पण विसरला. याच्यावरती रुक्मिणी म्हणते, तुला सांगितलं ना, सिंधूचं नाव या घरात कुणीही घेतलं जाणार नाही. असं म्हणत रुक्मिणी आता इकडे सिंधूचं नाव न घेण्यासाठी सांगत असते, पण अन्वीला हे काही कळतच नसतं काय चाललंय. त्यावरती म्हणते, राघव मामा कुठे आहे? आता मात्र मधू सांगते, राघव मामा गावाला गेलाय, मी आणि रिषभ तिकडे चाललोय, तू येशील का? त्यावरती अन्वी म्हणते, काही गरज नाहीये. सिंधू इकडे राघवला शर्ट घालून देते आणि म्हणते, इथे असाल तोपर्यंत मी तुमची डॉक्टर आहे, तुमचा एक्सरे काढण्याची गरज आहे आणि तुम्ही खरं सांगू तर माझ्या मुलीचा जीव वाचवलात, त्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू. राघव म्हणतो, तुम्ही सुद्धा माझा आणि माझ्या मुलाचा जीव वाचवलात, त्यासाठी तुम्हाला पण थँक्यू. सिंधू म्हणते, इथे गावातच एक एक्सरे मशीन आहे, तिथे आपण जाऊन एक्सरे काढूया. जर तुमचा एक्सरे व्यवस्थित असेल, पाय व्यवस्थित झाला असेल किंवा तुमच्या बॉडीमध्ये कोणतंही फ्रॅक्चर नसेल तर आपण ताबडतोब तुम्हाला डिस्चार्ज देऊ, तुम्ही जाऊ शकता. राघव म्हणतो, ठीक आहे, जाऊया मग एक्सरे काढायला. असं म्हणत राघव आणि सिंधू आता एक्सरे काढण्यासाठी निघालेले असतात. राघवला अजूनही माहीत नसतं की इकडे राणी यायला निघालेली आहे. राघव म्हणतो, मला लवकरात लवकर जावं लागेल. सिंधू म्हणते, बरोबर आहे, तुम्हाला लवकरात लवकर घरी जावं लागेल, कारण तुमची बायको तुमची वाट पाहत असेल ना. असं आता जेलसीने सिंधू बोलत असते आणि इकडे राघव हे पाहत असतो. अजूनही राघव सिंधूवरचं एकमेकांवरती प्रेम असतं, पण दोघंही आपापला इगो जपत एकमेकांना ते प्रेम व्यक्त करण्यापासून अजूनही लांब राहत असतात, कारण राघवचं अजूनही लग्न झालेलं नाही आहे हेच मात्र सिंधूला माहीत नसतं, कारण तिने लग्न झालंय असंच ऐकलेलं असतं. लग्नाची विधी अर्धवट आहेत हे तिला माहीत नसतं. दोघं जण एक्सरे काढण्यासाठी जातात, पण तोपर्यंत इकडे मधू आलेली असते. मधू येते तेव्हा सिंधू राघवला घेऊन एक्सरे काढण्यासाठी गावात गेलेली असते. मग घरी आता सावी आणि विनू हे दोघंच जण असतात. मधू आता आतल्या रूममध्ये लपून बसते राघवला सरप्राईज देण्यासाठी. त्याच वेळेला सिंधू राघवला एक्सरे काढून घरी घेऊन येते. दोघं जण आतमध्ये येतात. राघवला सिंधूने हात धरलेला असतो, कारण राघवला अजूनही आधाराची गरज असते आणि सिंधू त्याची काळजी घेत असते, म्हणून राघवचा हात तिच्या हातात असतो. तेवढ्याच जोराने ओरडत आता इकडे सावी सांगते, लवकर या, विनूची आई तुम्ही लवकर या, हे बघा माझी आई आणि विनूचे बाबा दोघं जण बाहेरून आलेले आहेत, या बरं पटकन तुम्ही बाहेर. असं म्हणत सावी मोठ्याने ओरडते आणि त्यावेळेला राघवला पण समजतं की इथे मधू आलेली आहे आणि आता इकडे सिंधूला समजतं की विनूची आई आलेली आहे. पण विनूची आई कोण आहे, नक्की काय गडबड आहे हे अजून माहीत नसतं. आणि इकडे मारे मधू गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून छानपैकी सिंदूर लावून कुंकू टिकली लावून आलेली असते. ॲक्च्युली लग्न अजूनही पूर्ण झालेलं नसतं. आता मात्र हे सगळं दृश्य पाहत सिंधूला
धक्का बसतो की राघवने मधूसोबत लग्न केले आणि राघव रागारागात मधूकडे पाहत असतो हे सगळं करण्यासाठी. आता सिंधूचा आणि इकडे मधूचा आमनासामना झालेला आहे, त्यामुळे दोघं जण समोरासमोर आल्यावरती गैरसमज दूर होणार की अजून वाढणार हे येणाऱ्या भागातच कळणार.